मला माझा जामीन 28 फेब्रुवारी 2023 ला झाला. बर. कोर्टाने तोंडी सांगितलं यांना मी जामीन दिला हायकोर्टाने. तुम्हाला माहिती माझ्या जामीनदार सांगितलं ऐका ना, त्या जामीनावर सही काय करायला हायकोर्टाने किती दिवस घेतले? 50 दिवस. 50 दिवस 50 दिवस हायकोर्टाने सहीच केली नाही ऑर्डरवर, कारण त्यांच्याकडे खूप पेंडिंग काम होतं. म्हणजे न्याय व्यवस्थेची खूप दुःख सांगता येतील. एक्झॅक्टली. तर माझा भाऊ मला जेव्हा मुलाखतीला यायचा आणि तेव्हा मला सांगायचा की एक 8 दिवसात होईल बरं कसं येईल. बरं, मी त्याला म्हणायचं शक्य नाही रे 8 दिवसात. याचं कारण असं आहे, माझा 28 फेब्रुवारीला जामीन झालाय. मला जेलमधली अशी केस माहिती आहे की ज्याचा 10 फेब्रुवारीला जामीन झाला, त्याचा सही नाही झाली, त्याची सही नाही, मग त्याची नाही झाली तर माझी कशी होईल? बरोबर. आणि त्यामुळे म्हणायचं पकडून चल 15 दिवस 20 दिवस. तुम्हाला सांग का, त्या काळामध्ये ना असा लिखाणाचा स्पीड वाढवला होता मी, कारण असं गृहीत धरून चाललं होतं की मी 8 दिवसांत बाहेर जाऊ शकतो, 15 दिवसांना किंवा कधी कधी उद्या होऊ शकतो. खऱ्या अर्थाने मी बाहेर आलो, मी मनोविकास प्रकाशनकडे या 15 वह्या घेऊन गेलो की मला आता पुस्तक करायचंय. तर मनोविकासने असं पुस्तक सगळ्या वह्या चाळल्या आणि म्हणले हे तुम्ही लिहिलं, हे आत लिहिलं? म्हणलं हो. म्हणले 1 लाख शब्दाचं पुस्तक होईल. आणि झालंच की. तर पण म्हणले एक काम करायला लागेल, तुम्हाला हे टाईप करून द्यावं लागेल. त्याच्यानंतर डिसेंबर 2023 पर्यंत साधारणपणे दिवसातले 10 तास मी टायपिंग करत होतो. तुम्हीच टाईप करत होता? तयार बुक मी टाईप केलं. बर. आणि 6 जानेवारी 2024 ला माझ्या बायकोच्या वाढदिवसाला मी बायकोला पूर्ण ड्राफ्ट हातात दिला, मॅन्युस्क्रिप्ट हातात दिली. त्यावेळेस मला असं वाटलं माझं काम संपलं. त्यावेळेस अरुण गद्रे सर माझ्या आयुष्यात आले, ज्यांनी पुस्तकाचं संपादन केलं. मग त्यावेळेस त्यांनी पुस्तकामधले त्यामुळे त्या गॅप भरण्यात पुढचे 6 महिने गेले. आणि असं करत साधारणपणे जून 2024 ला मी म्हणेन की फायनल ड्राफ्ट तयार झाला.